नमस्कार. स्वतःचं दुकान हे नुसतं एक स्वप्न नसतं, नाही का? ही एक आग असते जी आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी जळत असते. मग ते किराणा मालाचं दुकान असो, कपड्यांचं एखादं फॅशनेबल बुटीक असो किंवा आपल्या आवडत्या कॉर्नरवर एक छोटासा कॅफे. पण ही जी आग आहे ना, ती सत्यात कशी उतरवायची? दुकान उघडणं म्हणजे फक्त एक दिवस शटर वर करणं नाही. अरे नाही, तो एक विचारपूर्वक, अगदी नियोजनबद्ध केलेला प्रवास आहे. आणि आज आपण त्याच प्रवासाचा एक सविस्तर नकाशा तयार करणार आहोत, प्रत्येक पावलाचा. चला तर मग स्वप्नाला सत्यात बदलण्याचा श्रीगणेशा करूया. व्यवसायाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम तो याच एका वाक्यात दडलाय. नीट ऐका. पैशांपेक्षा जास्त लागतं ते म्हणजे नियोजन. अगदी बरोबर बोललात दादा. लोक नेहमी मला म्हणतात, भाऊ पैसे नाहीत रे, धंदा कसा करू? पण मी त्यांना एकच सांगतो, अरे पैसा म्हणजे गाडीतल्या पेट्रोलसारखा आहे. तो लागणारच आहे. पण गाडी कोणत्या दिशेने न्यायची, रस्ता कोणता निवडायचा हे ठरवणारं नियोजन नावाचं जे स्टिअरिंग व्हील आहे ना, ते आधी हातात पाहिजे. नाहीतर कितीही पेट्रोल टाका, गाडी खड्ड्यातच जाणार. आज आपण तेच स्टिअरिंग व्हील घट्ट कसं पकडायचं हे शिकणार आहोत. तर हा आहे आपला बॅटल प्लॅन, आपल्या यशाचा रोडमॅप. आपण एकूण 6 भागांमध्ये हा प्रवास पूर्ण करणार आहोत. पहिला भाग नियोजन आणि बिझनेस प्लॅन, जिथे आपण पाया रचू. दुसरा जागेची निवड, कारण योग्य जागा म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखा आहे. तिसरा भाग सरकारी परवाने, कायदेशीर बाजू पक्की करायलाच हवी. चौथा भांडवल आणि माल, व्यवसायाचं इंधन. पाचवा भाग आधुनिक एआयचा वापर, आपल्या दुकानाला भविष्यासाठी तयार करायला. आणि सगळ्यात शेवटी 6वा भाग मार्केटिंग आणि ग्रँड ओपनिंग, म्हणजे दणक्यात सुरुवात करण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागापासून. भाग 1 नियोजन आणि बिझनेस प्लॅन. बघा, कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी तिचा नकाशा कागदावर तयार होतो. अगदी तसंच आपलं दुकान उघडण्याआधी त्याचा आत्मा, त्याचा संपूर्ण आराखडा हा कागदावर उतरला पाहिजे. इथेच आपल्या डोक्यातली कल्पना एका ठोस कृती करण्यायोग्य रणनीतीमध्ये बदलते. तर नियोजनाची सुरुवात होते या 3 महत्त्वाच्या पावलांनी. 1 मार्केट रिसर्च, 2 स्पर्धकांचं विश्लेषण आणि 3 हे सगळं एका डायरीत किंवा फाईलमध्ये लिहून काढणं. भाऊ, अनेकांना वाटतं मार्केट रिसर्च म्हणजे काहीतरी खूपच अवघड काम आहे. जरा सोपं करून सांग ना हे. दादा, अगदी सोपं आहे. मार्केट रिसर्च म्हणजे काय, तर आपल्या परिसरात कान आणि डोळे उघडे ठेवून फिरायचं. आपल्या आजूबाजूच्या लोकांना नक्की काय हवंय, अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी त्यांना 5-10 किलोमीटर लांब जावं लागतंय, हे शोधून काढायचं. समजा आपल्या कॉलनीत चांगल्या प्रतीची ताजी फळं आणि भाज्या मिळत नाहीत. सगळ्यांना मोठ्या मार्केटमध्ये जावं लागतं. हीच तर आहे बिझनेसची संधी. ही गरज आपण पूर्ण करू शकतो का, हा प्रश्न म्हणजे मार्केट रिसर्च. झालं. आता येतो दुसरा मुद्दा. समजा तुम्ही जी गरज ओळखली, तसलं दुकान आधीच तिथे आहे. मग ग्राहक तुमच्याकडे का बरं येईल, हा प्रश्न स्वतःला 100 वेळा विचारा. तुमच्या शेजारच्या दुकानात आणि तुमच्या दुकानात काय फरक असणार आहे? तुम्ही असं काय वेगळं देणार आहात? कदाचित तुम्ही वस्तू घरपोच द्याल, किंवा तुमच्या बोलण्यात एक आपुलकी असेल. तुम्ही ग्राहकांना त्यांच्या नावाने ओळखत असाल, किंवा तुम्ही दुकानात एक छानसं संगीत लावून वातावरण एकदम प्रसन्न ठेवाल. हे वेगळेपण फक्त वस्तूंच्या किमतीत नसतं, ते तुमच्या सेवेत, तुमच्या वागण्यात आणि ग्राहकाला मिळणाऱ्या अनुभवात असतं. आणि हेच वेगळेपण तुमची खरी ओळख बनेल. भाग 2 जागेची निवड. व्यवसायात एक जुनी पण अगदी सोन्यासारखी म्हण आहे, लोकेशन, लोकेशन, लोकेशन. तुमची जागाच तुमच्या व्यवसायाचं भविष्य ठरवते. इथेच तुमच्या कागदावरच्या प्लॅनला एक शरीर मिळतं, एक अस्तित्व मिळतं. जरा डोळे बंद करून कल्पना करा, एक वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर तुमचं दुकान आहे. त्याचा बोर्ड लांबूनही अगदी स्पष्ट दिसतोय. रात्रीच्या वेळी त्यावरचे दिवे कसे चमकत आहेत. दुकानाच्या काचेतून आतचा तो लखलखाट बाहेर रस्त्यावरच्या माणसाला अक्षरशः आत खेचून घेतोय. ही आहे व्हिजिबिलिटी. तुमचं दुकान असं कुठेतरी गल्लीत लपलेलं नसावं की लोकांना ते शोधायला गुगल मॅप्स लावावा लागेल. ते स्वतःहून लोकांच्या नजरेत भरलं पाहिजे. बरोबर भाऊ? दुकान म्हणजे एक चुंबक असलं पाहिजे, जे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक नजरेला आपल्याकडे वळवून घे. दुकान दिसलं, छान आहे, पण तिथे पोचणं किती सोपं आहे. विचार करा, एखादा ग्राहक गाडीवरून येतोय, त्याला तुमचं दुकान आवडलं, पण थांबायला जागाच नाही, पार्किंगची काही सोय नाही. तो काय करेल? तो सरळ पुढे निघून जाईल. संपला विषय. त्यामुळे दुकानासमोर गाडी लावायला थोडी तरी जागा आहे का? दुकानात शिरायला त्रासदायक पायऱ्या तर नाहीत ना? या लहानसहान गोष्टी ग्राहकाचा अनुभव ठरवतात. पोचण्याची सोय म्हणजे ग्राहकासाठी लाल गालीच्या अंथरणासारखं आहे, लक्षात घ्या. हा तर सगळ्यात हुशारीचा मुद्दा आहे बरं का. तुमचा शेजारीच तुमचा पहिला मार्केटर असू शकतो. कसं? दादा, समजा तुम्ही लेडीज वेअरचं दुकान उघडलंय आणि त्याच्या अगदी शेजारीच एक प्रसिद्ध ब्युटी पार्लर किंवा दागिन्यांचं दुकान आहे. आता विचार करा, पार्लरमध्ये किंवा दागिन्यांच्या दुकानात येणारी प्रत्येक महिला ग्राहक तुमच्या दुकानाच्या समोरूनच जाणार. ती सहज एक नजर आत टाकणारच. याला म्हणतात पूरक व्यवसायांची ताकद. तुमच्या शेजारी कोण आहे
यावर तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या थेट अवलंबून असते. भाग 3 सरकारी परवाने. आत्तापर्यंत आपण स्वप्न आणि रणनीतीबद्दल बोललो. आता थोडं जमिनीवर येऊया. व्यवसायाचा कायदेशीर पाया भक्कम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा भाग थोडा किचकट वाटू शकतो, पण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पाया न खोदता थेट इमारत बांधायला घेण्यासारखं आहे. ही काही महत्वाची परवाने आहेत जी तुम्हाला लागू शकतात. बघा, शॉप ॲक्ट लायसन्स, ज्याला आपण गुमास्ता म्हणतो, हा तर सगळ्यांनाच लागतो. तुमची उलाढाल एका मर्यादेच्या पुढे गेली की मग जीएसटी नोंदणी अनिवार्य आहे. जर तुम्ही खाद्यपदार्थ विकणार असाल तर लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी FSSAI परवाना लागतोच. आणि सरकारी योजनांचा, कर्जाचा लाभ घेण्यासाठी उद्यम नोंदणी खूप फायद्याची ठरते. दादा, यातलं असं कोणतं लायसन्स आहे ज्याशिवाय आपण दुकानाचं शटरच उघडू शकत नाही? भाऊ, अगदी बरोबर प्रश्न विचारलास. या सगळ्यामधला पाया आहे शॉप ॲक्ट लायसन्स, म्हणजेच गुमास्ता. हा तुमच्या दुकानाचा जन्मदाखला आहे. तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे याची नोंदणी होते आणि हा परवाना तुम्हाला त्या हद्दीत कायदेशीररित्या व्यवसाय करण्याचा अधिकार देतो. याच्याशिवाय दुकान चालवणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे बाकी काही करण्याआधी सगळ्यात पहिलं काम म्हणजे गुमास्ता लायसन्ससाठी अर्ज करणं. भाग 4 भांडवल आणि इन्व्हेंटरी. चला आता बोलूया त्या प्रश्नावर जो प्रत्येकाच्या मनात असतो. पैसे कुठून आणायचे आणि दुकानात माल कुठून भरायचा? भांडवल आणि माल हे तुमच्या व्यवसायाच्या गाडीचं इंधन आहे. याच्याशिवाय गाडी जागची इंचभरसुद्धा हलणार नाही. पैसे उभे करण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आणि सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे स्वतःची बचत. माझा सल्ला आहे की सुरुवातीला तरी शक्यतो स्वतःच्या पैशानेच सुरुवात करावी. यात धोका कमी असतो, कोणाला व्याज द्यायचं नसतं आणि पैशाची किंमत कळते, एक शिस्त लागते. पण भाऊ, जर मोठी झेप घ्यायची असेल, स्वप्न मोठी असतील तर दादा, त्यासाठीच तर सरकारची मुद्रा लोन योजना आहे ना. या योजनेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे विनातारण कर्ज आहे. याचा अर्थ तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तुमचं घर, जमीन किंवा सोनं गहाण ठेवायची गरज नाही. सरकार तुमच्या कल्पनेवर, तुमच्या बिझनेस प्लॅनवर विश्वास ठेवून तुम्हाला पाठिंबा देते. याच्या मदतीने आपण व्यवसायाला सुरुवातीपासूनच मोठी गती देऊ शकतो. भांडवल आलं, आता माल भरण्याची वेळ. पण माल कुठून आणायचा यातच तुमच्या नफ्याचं सगळं गणित दडलेलं आहे. स्थानिक एजंटकडून माल घेण्याऐवजी थेट मोठ्या होलसेल मार्केटमध्ये जा. विचार करा की तुम्ही मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये किंवा कपड्यांसाठी थेट सुरतच्या मार्केटमध्ये फिरताय. तिथे तुम्हाला व्हेरायटी पण जास्त मिळते आणि किंमत पण कमी लागते. मधला माणूसच गायब, त्यामुळे तुमचा नफा थेट वाढतो. आणि हो, तिथे गेल्यावर फक्त माल खरेदी करू नका. त्या पुरवठादारांशी चांगले संबंध निर्माण करा. ते तुम्हाला नवीन ट्रेंड्सबद्दल सांगतील, कधीतरी उधारीवर माल देतील. हे संबंध पैशांपेक्षा जास्त मौल्यवान असतात, हे लक्षात ठेवा. भाग 5 आधुनिक AIचा वापर. दादा, आता आपण भविष्याचा वेध घेऊया. आज जे दुकान आपण उघडणार आहोत ते फक्त आजसाठी नाही तर उद्याच्या स्पर्धेसाठी तयार असायला हवं. आणि भविष्य आहे तंत्रज्ञानाचं, भविष्य आहे AIचं. घाबरू नका, AI म्हणजे कोणी रोबोट दुकानात बसवायचं नाहीये. आपलं दुकान स्मार्ट बनवून छोट्या जागेतून मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याची हीच वेळ आहे. स्क्रीनवर हा आकडा पहा, 2026. फक्त 2 वर्षांनंतरचा काळ. आज आपण जे दुकान सुरू करत आहोत ते तेव्हाही टिकून राहिलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे. जुन्या पद्धतीने हिशोबाच्या वह्या सांभाळत बसून हे शक्य नाही. जग पुढे जातंय, आपल्यालाही त्याच्यासोबत किंबहुना त्याच्या पुढे धावावं लागेल. आजच उद्याची तयारी करावी लागेल. आणि ही तयारी खूप सोपी आहे. तुमच्या मोबाईलमध्येच सगळी ताकद आहे. AI आधारित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ॲप्स वापरा. कल्पना करा, ॲप तुम्हाला स्वतःहून सांगताय की अरे, तुमच्या दुकानातला साखरेचा स्टॉक संपत आलाय आणि मागच्या महिन्याच्या डेटानुसार शनिवारी साखरेची विक्री जास्त होते. लगेच ऑर्डर करा. बघा, तुमचं नुकसान टळलं. तुमच्या दुकानाचं गुगल माय बिझनेस प्रोफाईल आजच्या आज बनवा. म्हणजे कोणी माझ्याजवळचं किराणा दुकान असं शोधलं तर तुमचं नाव आणि पत्ता सर्वात वर दिसेल. आणि व्हॉट्सअप बिझनेस वापरून तर तुम्ही घर बसल्या ऑर्डर घेऊ शकता, पेमेंट घेऊ शकता. म्हणजे काय, तर आपलं छोटं दुकान पण मोठ्या कंपनीसारखं काम करणार. भाग 6 मार्केटिंग आणि ग्रँड ओपनिंग. आत्तापर्यंतची सगळी मेहनत, सगळी तयारी ती याच एका दिवसासाठी होती, तुमच्या दुकानाचा पहिला दिवस. हा दिवस फक्त नारळ फोडण्याचा किंवा पेढे वाटण्याचा कार्यक्रम नाहीये, तर हा एक मोठा मार्केटिंग इव्हेंट आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात इतकी दणक्यात झाली पाहिजे की त्याची चर्चा पुढचे अनेक दिवस परिसरात झालीच पाहिजे. याची तयारी कशी करायची? 1. पहिल्या 100 ग्राहकांसाठी अशी ऑफर ठेवा की त्यांना ती नाकारताच येऊ नये. एकावर एक फ्री किंवा पहिल्या खरेदीवर 50% सूट, असं काहीतरी. 2. उद्घाटनाच्या आठवडाभर आधीपासून स्थानिक वर्तमानपत्रात, केबल चॅनलवर किंवा रिक्षाच्या मागे पोस्टर लावून जाहिरात करा. परिसरात एक वातावरण तयार झालं पाहिजे की काहीतरी नवीन आणि जबरदस्त येत आहे. आणि 3. सर्वात महत्त्वाचं, त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी तुम्ही स्वतः बोला. त्यांचं स्वागत करा,
त्यांच्याशी एक नातं तयार करा. त्यांना असं वाटलं पाहिजे की ते तुमच्या दुकानात नाही तर त्यांच्या ओळखीच्या माणसाच्या घरी आले आहेत. आणि हे अंतिम सत्य नेहमी लक्षात ठेवा, दुकानातून गेलेला माणूस हा पुन्हा तुमच्या दुकानात परत आलाच पाहिजे. हेच तुमच्या यशाचं खरं गुपित आहे. वस्तू विकणं हे एकदाच होतं, पण ग्राहक जोडणं हे आयुष्यभरासाठी असतं. तुमचा गोड स्वभाव, तुमची प्रामाणिक सेवा आणि तुम्ही तयार केलेलं नातं हेच तुमचं सर्वात मोठं आणि कधीही न संपणारं मार्केटिंग आहे. एकदा आलेला ग्राहक तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनला पाहिजे. तर हा होता दुकान सुरू करण्याचा संपूर्ण सविस्तर नकाशा. आम्ही तुम्हाला रस्ता दाखवला आहे, पण प्रत्येक व्यवसायाची, प्रत्येक दुकानदाराची एक स्वतःची वेगळी कहाणी असते. आता आम्ही तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. या सगळ्यामध्ये तुमच्या यशाचं खास असं गुपित काय असेल? तुमचं वेगळेपण काय असेल, जे लोकांना कायम तुमच्या दुकानाकडे खेचून आणेल? याचा विचार करा, कारण ही गोष्ट तुमची आहे आणि ती तुम्हीच लिहिणार आहात. तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या धाडसाला आमचा सलाम. खूप खूप शुभेच्छा.